गुड मॉर्निंग, नमस्कार. नवीन ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उकडलेली मिरची. बनवायला एकदम झटपट आणि खायला तितकीच टेस्टी. अवघ्या 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर उकडलेली मिरची बनवण्यासाठी मी इथे ही अशा पद्धतीची हिरवी मिरची घेतलेली आहे. ही मिरची अजिबात तिखट नसते. तुम्हाला जर का एकदम झणझणीत हवं असेल तर तुम्ही ज्या आपली लवंगी मिरची असते ती घेतली तरी देखील चालणार आहे. तर ह्या मिरच्यांचे मी देठ काढून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही देठासकट ठेवू शकता, पण ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. त्यानंतर अशा पद्धतीने मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या कट करून झाल्या की मग 2 इथे मी लिंब घेतलेले आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्याचेसुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही हे चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा जर का एखादी तुम्हाला भाजी आवडली नाही तर तुम्ही हे मिरचीचं लोणचं समजू शकता किंवा उकडलेली मिरची समजू शकता. मस्त अशी आंबट चटपटीत अशी ही मिरची तयार होते. तर आता काय करायचं आहे, आता ही मिरची आपल्याला फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं, मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग याच्यामध्ये मिरच्या आणि लिंब घालून घ्यायचे आहेत. मिरच्या लिंब घालून झालं की मग याच्यामध्ये इथे मी मीठ घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून छान अशी चव लागते. ह्या मिरचीला अळणी लागत नाही. इथे अर्ध लिंबू घेतलेलं आहे. हे लिंबू त्यामध्ये पिळून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला ही मिरची 5 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी ही मिरची परतवून झाली. जेवढी जास्त परतवाल तेवढी जास्त टेस्ट लागते या मिरचीची. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून ही मिरची 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे. पटकन शिजली जाते आणि झटपट होते. तर नक्की ट्राय करून बघा.